केशव भूमि न्यूज। हम तुम्हारे साथ हैं। हम तुम्हारे साथ हैं। भवानी जय शिवाजी, शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, शिवसेना हम तुम्हारे साथ हैं। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। आवाज कुणाची? शिवसेनेची। शिवसेना। नाही, मला वाटतं हा जनतेचा विजय आहे। आपण विजय हा नम्रतेने स्वीकारण्याची गरज आहे। पालघरच्या जनतेने खूप जबाबदारीने शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम घरत आणि डहाणूकरांना आणि शिवसेनेचे उमेदवार राजीव माछी यांना डहाणूकर जनतेने विजय मिळवून दिलेला आहे। यासोबत जवळपास 19 शिलेदार शिवसेनेच्या पालघरमध्ये निवडून आलेले आहेत। आम्ही जे गेल्या अनेक महिन्यांपासून जी मेहनत घेत होतो त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे पदाधिकारी असतील, नगरसेवक पदाचे उमेदवार असतील, कार्यकर्ते, जनता असेल, त्याने खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं। आणि बघा, लक्षात घ्या, आपण राजकारणामध्ये नम्रतेने राहिलं पाहिजे। आम्ही शिंदे साहेब नेहमी आम्हाला असं म्हणतात की तुम्ही बोला कमी आणि काम जास्त करा। हा त्यांचा गुण आम्ही अंगीकारला आणि डहाणू आणि पालघरच्या विजयाने दाखवून दिलं की कोणी कमी आणि छोटा नसतो। जी लोक म्हणत होती की आम्हीच निवडून येणार, 27 नगरसेवक आम्ही निवडून येणार, नगराध्यक्ष मीच होणार, मीपणा टिकत नाही। आम्हीला महत्व आहे। अहंकाराला कुठेही अंत नसतो, पण नम्रतेला निरंतर असतं नम्रता। त्यामुळे या नम्रतेने जनतेने डहाणूच्या आणि पालघर जनतेने आम्हाला विजय दिला आहे आणि त्यांच्या हात आम्ही आदर राखतो। आणि यापुढेही पालघर आणि डहाणूच्या विकासाकरता आम्ही सर्व आमची ताकद प्राण लावू। आणि शिंदे साहेबांच्या स्वप्नातील बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या आशीर्वादामुळे ही शिवसेना पालघरच्या आणि डहाणू जनतेला अपेक्षित आहे कामाच्या माध्यमातून निश्चित मिळू। पण लक्षात ठेवा, ही शिवसेना आहे, बाळासाहेबांनी निर्माण केलेली शिवसेना आहे, दिघे साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचं नेतृत्व शिंदे साहेब करतात। त्यामुळे पालघर आणि डहाणूच्या जनतेचा जो प्रेम आहे याचा मी स्वीकार करतो आणि याही पुढे आम्ही आपल्या विकासाच्या माध्यमातून त्यांची सेवा करत राहू हा विश्वास आम्ही येतो। 4 वेळा उपनगराध्यक्ष, आता नगराध्यक्षाची मला शिवसेनेचे नगराध्यक्षाला मी विजयी झालेलो आहे। नक्कीच विकासात्मक कामाकडे लक्ष दिलं जाईल। सर्व सांघिक आमचा विजय आहे, टीमवर्क आमचा सगळं आणि शिंदे साहेबांनी ठेवलेला विश्वासाला आता काय करणार? आता पालघरसाठी विकासात्मक कामं आम्ही करू। अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करके हमारी लेटेस्ट खबरों से रहें अपडेट।